आसनपोळी गावात पुन्हा एकदा शिवबाटाला जोरदार धक्का. ग्रामपंचायत सदस्या रेश्मा जाधव यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. आमदार गोगावले यांच्या कामावर प्रभावित होऊन उबाटाची सोडली साथ. संजय जाधव यांची माहिती. हकालपट्टी ही शिवसेनेची पद्धत आहे आणि आम्ही सरपंच पूजा खोपडे यांची हकालपट्टीच केली होती. उपतालुका प्रमुख राजेश गोळे यांचं वक्तव्य. आमदार भरत शेठ यांच्यावर आरोप करण्या एवढ्या पूजा खोपडे मोठ्या नाहीत. आम्ही महिलांचा अपमान करण्यासारखं कोणतेही विधान केलं नाही. घटक पक्षांनी यावर प्रतिक्रिया देणं उचित नव्हतं. नाव न घेता उपसरपंच राजेश जाधव यांना टोला. आसनपोळी गावात काहीच दिवसांपूर्वी गावच्या सरपंच सौ पूजा खोपडे या पक्षविरोधी कारवाई करत असल्यानं शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर या गावातील अनेक उबाटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उबाटाची साथ सोडून शिवसेना पक्षात सामील झाले. याला 2 दिवस उलटत नाही तोच आसनपोळी गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या रेश्मा संजय जाधव यांनी ठाकरे गटाची मशाल बाजूला ठेवून शिवसेना पक्षाचा अधिकृत धनुष्यबाण हाती घेतला. त्यांच्यासोबत संजय जाधव यांनी देखील शिवसेना पक्षात महाड, पोलादपूर, माणगावची हॅट्रिक मारणारे आणि येत्या निवडणुकीत विजय चौकार बारणारे विद्यमान संसदपटू आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवनेरी या निवासस्थानी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार गोगावले हे संपूर्ण राज्यात करत असलेलं काम पाहून आम्ही त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचं सांगितलं. तर हकालपट्टीनंतर सरपंच आणि उपसरपंच यांनी आमदार गोगावले आणि स्थानिक शिवसैनिकांवर आरोप केले होते. त्याला शिवसेना पक्षाच्या वतीनं सडेतोड उत्तर उपतालुका प्रमुख राजेश गोळे यांनी दिलं. शिवसेना पक्षात गद्दारी करणाऱ्यांची हकालपट्टी करण्याची पद्धत आहे आणि त्याला अनुसरूनच आम्ही त्यांची हकालपट्टी केली. आमचा उद्देश महिलेचा अपमान करण्याचा नव्हता आणि आम्ही अपमान केला नाही. मात्र आमच्या मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया ही उचित नव्हती असा टोला राजेश गोळे यांनी नाव न घेता घटक पक्षाचे पदाधिकारी आणि उपसरपंच राजेश जाधव यांना लगावलाय. या पक्षप्रवेशावेळी आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना ज्येष्ठ नेते आणि माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बुवा गरुड, महाड तालुका संघटक संजय शेठ शिंदे, उपतालुका प्रमुख राजेश गोळे, उपविभाग प्रमुख दिलीप म्हस्के, युवासेना महाड तालुका प्रवक्ता परेश सोनवले, युवासेना बिरवाडी अधिकारी आशिष म्हस्के, अनंत उर्फ बंडू देशमुख इत्यादींसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. खरं सांगायचं झालं तर सन्माननीय आमदार भरतशेठजी गोगावले, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची पक्षाचे आमदार, पक्षप्रतोद, हे महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्यांच्या कामाला प्रभावित होऊन आम्ही शिवसेनामध्ये पक्षप्रवेश घेत आहोत. आमच्या गावच्या शिवसेनेच्या सरपंच सौ पूजा प्रवीण खोपडे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी केली होती. वास्तविक हकालपट्टी ही शिवसेनेची पद्धत आहे. शिवसेनेला कधी गद्दारी शिवसेना पक्षात खपून घेतली जात नाही आणि त्या अनुषंगाने ते पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली होती. राहिला प्रश्न त्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा. त्यांनी प्रतिक्रिया वास्तविक पाहता एकट्याने दिली असती तर ते आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटलं नसतं, त्यांची भूमिका मांडली असती तर काही वाटलं नसतं. पण जे पक्ष काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली, यातच त्या पक्षाबरोबर किती जोडल्या गेल्या होत्या याची प्रचिती आम्हाला त्यातून येते. आणि खरं तर ज्यांनी सांगितलं की गद्दार हे आमदार आहेत, त्यांना ते आमदारांवरती बोलण्या एवढे त्या मोठ्या नाही आहेत. आमदार कधीच गद्दार नव्हते. शिवसेनेमध्ये गद्दारीला स्थारा नाही, अख्ख्या महाराष्ट्राने हे पाहिलंय. आणि ज्या पक्षासोबत त्या जात आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनी 10 पक्ष बदलून आता उद्धव बाळासाहेब गटात त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे मूळ त्यांनी त्यांच्या पक्षाची विचारधारा तपासावी. दुसरा प्रश्न, आमच्या घटक पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी प्रतिक्रिया देणं हे उचित नव्हतं आणि तरी देखील त्यांनी सांगितलं की महिलांचा अपमान केला गेला आणि महिलांचा अपमान आम्ही कुठल्याही शब्दात केला नाही. आम्ही त्यांचा आजही महिला म्हणून सन्मान करतो आणि शिवसेना महिलांचा सन्मान नेहमी करत आले. हे गाव हे शिवसेनेचे गाव आहे. इथे महाराष्ट्र या रायगड जिल्ह्यातली पहिली शाखा निर्माण झाली. इथे बाळासाहेबांचे विचार खोलवर रुजलेत. त्यामुळे कोणी गेल्याने काही फरक पडत नाही. आमदार साहेबांचा विचार आणि प्रभाव इथल्या शिवसैनिकांवर आहे आणि आज या ठिकाणी त्याच प्रभावावर प्रेरित होऊन रेश्मा संजय जाधव या ग्रामपंचायत सदस्य इथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करतायत आणि त्यांचे पती संजय जाधव हे देखील प्रवेश करतायत. ही गोष्ट आमच्यासाठी अतिशय शुभ आहे आणि म्हणून सांगतो, एक कार्यकर्तृत्व आणि त्यांचा पक्षाचा निष्ठावंत पदाधिकारी शिवसेनेत येतो, आमदार साहेबांना विश्वास ठेवतो. याचाच अर्थ शिवसेनेचा निश्चितपणे विजय, आमच्या नेतृत्वाचा विजय. आणि हा झंझावात आसनपोळीमध्ये नाही, तालुक्यात नाही, विधानसभेत कोणी रोखू शकणार नाही.